हा कसं 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 स्टाईल करायला जाते. हे बघा भूत आमचं, बघू भूत म्हणले की बा कसं मेकअप चाललाय. कुठं जायचं मेकअप करून तुला आता? कशाला? गणपतीला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हॅलो मी संचिता खांडेकर माझ्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत करते. आता वाजले सकाळचे 6. तर बघा सूर्याला जायचं स्कूलला, तर उठत नाही तो. उठवते ते बा उठ ना. बघा उठतच नाही तो. सकाळी उठायला नको वाटतं गा. चला तर मग आता मला 6:30 आता वाजून गेलेले आहेत 6:30. तर म्हणलं त्यासाठी पाणी ठेवून गेले आंघोळीसाठी. रात्री काही तब्येत बरोबर असल्यामुळं मी काही जास्त केलंच नाही काम वगैरे, तसंच ठेवलं होतं. तो आम्ही बाहेरचं वातावरण दाखवते. 6:30 वाजलेले आहेत आता. बाहेरचं वातावरण जर माझ्या बाजूला पाठवायचं आहे स्कूलला, त्याचं आवरायचं पण ते आहे. त्याचं आवरून त्याला तयार करून त्या स्कूलला पाठवते. पडत होतं का? हा मग काय म्हणाले सकाळी? झोप येते. उठ वाटत नव्हतं का? रात्री झोपायला काय होतं? किती उशीरपर्यंत जावे बसतो? 4 वाजून उठलेलं. 4:30 वाजता परत झोपलास का? बघा आता आमचं बाळ झाले तयार स्कूलला जायला. बाय बाय. कुठं बाय? बाय. सुरेश पप्पा चालले त्याला सोडायला. चाललं ना सूर्याचं दिसतो. चला तर मला माझा सूर्य गेलेला आहे. तर मी आता माझं घेते कोणते काय कसं मोबाईल बघत दिसले बघा. लोक काय चाललंय तुझं? काय चाललंय? तर मी माझं घेते कोणते नंतर मग तुमच्याशी बोलते. चला तर मग मी आज बनवणार आहे उडीदवडे. त्यासाठी मी सकाळी डाळ भिजायला घातली होती. ही सकाळी म्हणजे तरी पण मी तरी 10 वाजता भिजायला घातली होती. आता वाजलेले 4. तर म्हणलं वाटून घ्यावी डाळ वाटण्यासाठी काय म्हणजे थोडं पण त्यात पाणी घालायचं नाही. बिना पाण्याचीच वाटून घ्यायची डाळ ती एकदम असं बारीक बारीक. त्यात पाणी अजिबात थोडं पण पाणी घालायचं नाही. बिना पाण्याचीच डाळ वाटून घ्यायची. अशी वाटली जात नाही, त्याच्यामुळं एका चमच्याने किंवा ह्याच्या सहाय्यानं असं हलवून घ्यायचं. त्याला परत फिरवत राहायचं 5 म्हणजे थोडं सेकंदाला हे करून. आपले पीठ झालेलं आहे. ह्या दुसरं काय टाकत नाही. म्हणजे तुमच्या आवडीचं तुम्ही टाकू शकता कोथिंबीर, ओलं खोबरं, पण मीठ काय टाकत नाही, फक्त मीठ टाकते. मिठाला पण छान लागतं. होता होईल तेवढं आता पीठ एका साईडनं असं फेटून घ्यायचं. सगळीकडून पळी नाही फिरून घ्यायची. एका साईडला तसं फेटून घ्यायचं. म्हणजे फक्त हलकं होतात. हे पीठ जड लागतं आणि परत तसं फेडल्यानंतर आपण हलकं होतं. म्हणजे त्यामुळे चला तर मग मला आता चहाची वेळ झालेली आहे. आता माझे 4 आज काय तब्येत बरोबर नसल्यामुळे जास्त काय शूट पण केलेलं नाही. तर म्हणलं आता माझे 4 तर मुलांची पण चहा प्यायची वेळ झाली आहे. आणि पप्पा पण आज घरीच आहेत. तर म्हणलं त्यांना पण चहा द्यावं. बघा ह्यांचा कसा मेकअप चाललाय मुलांचा. बघा लोक डान्स बी करते, मेकअप पण चालले. कसं करतात मेकअप बघू. श्लोक काय केले? छान लावले पावडर. बस का तेवढं? हा होय श्लोक बस का? बघा बघितलं का कसं तुमची चाललेत नाटकं दोघांचे पण. सूर्याचं तर काय विचारायचं नाही. हा कसं 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 स्टाईल करायला जाते. हे बघा भूत आमचं, बघू भूत म्हणले की बा कसं मेकअप चाललाय. कुठं जायचं मेकअप करून तुला आता? कशाला? गणपतीला. अयो भूत. चला तर मग आपल्याला चहा पण झालेला आहे. त्यांना चहा देते. बघा झाला चहा. तर मी यांना चहा घेऊन जाते. बघा आता चहा दिलेला आहे यांना मी. बसले इथं. काय चाललंय तुझं?
तुला का चहा घ्यायचा नाही? दे ना तर. झालं तर घे ठेवलंय. चला कुठं जायचंय? जाऊन पाया पडून मंदिरात. आणि ते चालले आता पाया पडायला जायचं पण मंदिरात. आता आम्ही चाललेलो आहे बाहेर थोडं. कसं झालं चहा? लागलं ना गोड ना? मम्मी काय तुला काय लागतं आमचं भूत मार. आम्ही थोडंसं बाहेर चाललेलं आहे. काय काम आहे कामानिमित्त. मग आता बाहेर आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. बघा आता आम्ही आलेलो आहे बाहेर. वातावरण बघा संध्याकाळी बाहेर आलं. गार लागते? तुला गार लागते का? कुठे लागते तुला गार बघू? लागते का गार? डोक्याला लागते का? तुम्ही घाल ना मग. घाल घाल. बघा किती गार लागते तर श्लोक म्हणतात घालायची. श्लोक मध्ये बघ कशी लागते पाणीपुरी. होय रे छान आहे का नाही? या मग पाणीपुरी खायला या. हा आधी खाऊन घे नंतर या. सूर्या पुढे बघून खा ना अगोदर. येतो तुम्ही बाहेर ना आलेली आहे. आता मला स्वयंपाक करावं. मग अशी पिठी करून गेले होते मी. पीठ बघा असं वड्याचं झालेलं आहे. म्हणजे उडीद वडे मला बनवायचे आहेत. तर त्याच्यासाठी मला अगोदर आपण हे करून घ्यावं. कुकर लावून घेते. त्यासाठी हे सांबर लागणार आहे. सांबारसाठी साहित्य डाळ घेतलेली आहे. ही भोपळा, वांग, शेवग्याची शेंग आणि टॅमॅटो मी एवढं म्हणजे हे करते. आता मग टॅमॅटो कापून हे करते मी सांबारसाठी. नुसते वडे केल्यानंतर ते सांबार छान लागतं म्हणून ते सांबार करून घेते अगोदर. नंतर वडे दाखवते तुम्हाला मी सांबार करून झाल्यानंतर. शक्यतो सांबारमध्ये आपल्यापाशी आहेत तेवढ्या भाज्या आपण टाकायच्या. छान लागतं चवीला असं. आता हे शेवग्याची शेंग पद्धत हे करते. शेवग्याच्या शेंगाला पण छान चव येते सांबारला. म्हणजे भोपळ्याच्या वरचं साल काढून घेते ही. म्हणजे लवकर पण होत असं शिजला जातो. आता झालेलं आहे आपलं सामान तयार. याच्यात मीठ टाकून घ्यायचं म्हणजे सगळ्याला चव पण छान लागते आणि लवकर शिजलं पण जातं मिठाला. पाणी हे करून घेते मी टाकून. त्यात थोडी शिजताना असं हळद पण घालायची म्हणजे चवीला छान लागतं. तांदूळ घेऊन घेते. त्यात पण थोडंसं मीठ टाकून घेते तांदळाचं. झाला आपला. कुकर लावून घेते. आता कुकर लावून झालेला आहे माझा. त्याची 3 शिट्ट्या होईपर्यंत 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. नंतर माझं झालेला आपल्या कुकर गार होईपर्यंत उड्या करून घेते. साईडला ठेवून देते. तेल गरम करायला घेते. त्यात मीठ टाकून घेते मी. चवीनुसार मीठ टाकायचं आपल्या. मीठ टाकून सगळं असं एकत्र मिक्स करून घ्यायचं. असं 5 मिनिटं असं फेटून घ्यायचं पीठ. चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.